त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी पूर्णपणे कामाला लागलेली आहे आणि म्हणून इम्तियाज जलील यांनी भीती व्यक्त केलेली. मला असं वाटतं याविषयी इम्तियाज जलील यांच्या मताच्या विषयी सहमत असायला काहीच हरकत नाही. त्यांनी असंही सांगितलं की लोकशाही संपून हुकुमशाही, दादागिरी, पैशाचा दबाव. आता काय चालू आहे? लोकशाही संपून आता तेच चालू आहे. होईल असं नाही, आता तेच चालू आहे. मी तर म्हणतो नुसतं निवडणुकामध्ये नाही. परवा मला एक ऑलिम्पिक असोसिएशनचे लोक भेटले होते एका कार्यक्रमात. इथं क्रीडा विभागात दादागिरी, सांस्कृतिक विभागात दादागिरी, म्हणजे या देशातलं एकही क्षेत्र असं सुटत नाही आहे की जिथं आत्ताच्या घडीला सत्ताधारी पक्ष दादागिरी करत नाही आहे. सर्वसामान्य माणूस मला असं वाटतं याच्यातून पिडला जातो आहे, भरडला जातो आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात मतदान हे स्वप्नच राहील अशा प्रकारची स्थिती आहे. तुमच्याकडे 6 खासदार जातील आणि शिवसेना वर्धापन दिनाच्या दिवशी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांचं स्वागत होईल, त्या ठिकाणी सत्कार देखील आणि शक्ती प्रदर्शन होईल असं ते त्यांच्यातले काही नेते खासगीत सांगतात. हे आता जे होईल, ज्या झाल्यावर आपण त्याच्याशी बोलतोय. अजून झालेलंच नाही त्याविषयी आपण बोलणं योग्य नाही. बरं, तुम्ही असं म्हणताय पण तुमचेच नेते सांगतायत की 15 कोटींचा ऍडव्हान्स मिळालेला आहे, रक्कम ठरली की 15 कोटीचा ऍडव्हान्स वगैरे ही रक्कम तुम्हाला कळली कशी तुमच्या नेत्यांना? ठाकरे सेनेचे सगळे संपर्क असतो ना एकमेकाशी, कुठून ना कुठून दुरान्वयेनं काही ना काही संपर्क असतो, त्याच्यातून या गोष्टी कळतात. त्याच्यात काय कळत नाही अशातलं काय? ते कोणाला तरी बोलतात, ते दुसरं तिसऱ्याला बोलतं, तिसरं चौथ्याला बोलतं, बातम्या येत असतात. नेत्यांचा काही आरोप आहे या संदर्भात की पवनराजे निंबाळकरांच्या केसचा निकाल जर आपल्या बाजूने हवा असेल तर आमच्यासोबत असा दबाव ओमराजे निंबाळकरांवर होता, असं संजय राऊत म्हणाले. नाही, खरं तर न्यायालयाच्या निकाल सुद्धा सत्ताधारी पक्ष ठरवतात की काय